करायची हुलग्याची भाजी, तर ते चांगले असे मोड आलेत बघा. मस्तपैकी अशी हुलग्याची रस्सा भाजी करायची. आणि या भाजीला ना जास्त नाही का असं वाटण गाठण पण काय लागत नाही. तर शेंगदाणे लसूण थोडासा जास्तीचा घालायचा. चला आता शेंगा सोलून घेते सगळ्या. आणि हुलगे पण आपले निवडून घेतलेले आहेत आणि छानपैकी असे मोड आलेले आहेत. एका दिवसामध्ये ना दमट वातावरण असलं की एका दिवसामध्ये छानपैकी असे मोड येतात. आणि मोड आलेलेच हुलगे किंवा मटके नाही का अशी भाजी छान होते मोड असले की. सालीसकटच घेतलेला आहे मी. शेंगदाणे भाजून घेऊया आपण. चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे. आणि देखील चांगले भाजले आहेत. आता ना धुवून घ्यायचे. आणि आता कुकरला ना आपल्याला एक 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. ते कुकरमध्ये आता मी सगळे हुलगे टाकून घेते. आणि ही भाजी ना चवीला खूप छान लागते. कुस्करून भाकरीबरोबर नाही का, ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते खायला. आणि म्हणजे आपल्या हाडांसाठी किंवा नाही याच्यामध्ये भरपूर असे आपल्याला प्रथिने कॅल्शियम वगैरे मिळतात. याला काही भागामध्ये कुळीत देखील म्हटलं जातं. तर गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण पाणी टाकूया. 1 ग्लास आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता झाकण लावून एक 2-3 शिट्ट्या आपण करून घेऊया. वाटण काढलेलं आहे आपण खोबरं, शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर. आता चांगलं बारीक करून घेऊया पाणी टाकून. हे ना इथे चांगले मऊसूत असे शिजले आहेत. हे पहा. तेल टाकून घेऊया. देखील इथे पाणी टाकून आपण वाटण करून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण मसाला टाकूया, म्हणजे लाल तिखटच टाकायचं आहे. आणि या भाजीसाठी कोणत्याही प्रकारचा काळा मसाल्याचा वापर करायचा नाही, कारण काळ्या मसाल्यातली भाजी नाही करत. याची फक्त लाल तिखटातली भाजी करतात. तर तेलामध्ये मसाला चांगला आपण परतून घेऊया. आता वाटणामध्ये आपण पाणी टाकूया. थोडंसं मिक्स करून घेऊया. तर मसाला ना चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे कच्चा राहता कामा नये. आणि 5 मिनिटं मंद आचेवरती मसाला चांगला शिजवून देऊया. झाकण काढूया. छानपैकी आपला मसाला ना परतला गेला आहे. अशी तरी सुटायला पाहिजे, म्हणजे मसाला चांगला शिजला गेला आहे. आता यामध्ये आपण सर्व हुलगे शिजलेले टाकूया. आता यामध्ये आपण वाटणाचं पाणी, आता भाजीला ना चांगली अशी खदखदून आपल्याला उकळे आणायचे. चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया यामध्ये. तुम्ही नक्कीच या पावसाळ्यामध्ये, आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो ना थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये कुळथा हा आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. कुळथाचे भरपूर असे पदार्थ करता येतात. माडगं करता येतं नाही का, सूप करता येतं, शिंगोळ्या करता येतात. भरपूर असे पदार्थ करता येतात. भाजी करता येते. आता उकळी आणूया आपण. जी आपली चांगली उकळली आहे. आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया, कारण वाटणामध्ये पण आपण कोथिंबीर टाकलेली आहे. तर मस्तपैकी भाजीला अशी खदखदून उकळी आली. आता गॅस बारीक करायचा आणि मंद आचेवरती एक 5 मिनिटं भाजी चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे. म्हणजे उकळली ना चांगली की मग भाजी चवीला छान लागते. आपली हुलग्याची भाजी येते झालेली आहे आणि मस्तपैकी अशी रस्सा भाजी झालेली आहे. आणि बरोबरच आपण भाकरी देखील केलेल्या आहेत. तर चला आता ताट करून घेऊया. आणि मस्तपैकी अशी गरमागरम बाजरीची भाकरी केलेली आहे. बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते बरं का हुलग्याची भाजी. तर मोड आलेल्या हुलग्याची रस्सा भाजी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे हुलग्याची भाजी करून पहा. खूप चविष्ट लागते.
आणि मस्तपैकी अशी गरमागरम बाजरीची भाकर आणि सोबतच आपण इथे कांदा घेतलेला आहे. या तुम्ही पण बाजरीची भाकर आणि हुलग्याची रस्सा भाजी खायला. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.